नमस्कार, मी निखिल गांडोळे ब्लॉग्स या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो। तर आज आपण आलेलो आहे शेतामध्ये आणि शेतामध्ये आल्यानंतर तुम्ही इथे बघू शकता की आज हे वातावरण ऊन कमी आहे आणि ऊन कमी असून पूर्ण ढगाळ वातावरण झालेलं आहे आणि हे ढगाळ वातावरण तुरीसाठी म्हणा किंवा चण्यासाठी अतिशय असं घातक असं वातावरण आहे। पण शेवटी शेतकरी हा कितीही असं हवामान असलं तरी या सर्वावर मात करून शेती करण्याचा प्रयत्न करत असतो। तर हा 1 महिना झालेला चणा आहे, आपण इथे बघू शकता। यावर्षी मित्रांनो विदर्भामध्ये अतोनात पाऊस झाला आणि पावसामुळं आपण जी ही माझी कपाशी बघत आहात तर हे झाडं प्रॉपर असे जसे वाढायला पाहिजे होते तसे वाढले नाही आणि याला बोंडाचं प्रमाणसुद्धा अतिशय कमी आलेलं आपल्याला दिसते। हा कापसाचा आपला आता जो कापूस फुटलेला आहे तर हा आता दुसरा वेचा होणार आहे। पहिला वेचा झालेला आहे आणि वातावरण तर 2-3 दिवस झाले आपण बघू शकता, पूर्ण असं ढगाळ वातावरण येथे झालेलं आहे। आपलं गावाला लागूनच शेत आहे मित्रांनो। चला तर आपण आता 1 तास इथे तुरीचं टाकलं होतं शेंगासाठी, ते पण बघूया कसं आहे। तर आपण येथे बघू शकता की या झाडाला फुलं आलेले आहे आणि शेंगा पण येत आहे हळूहळू। आता याचं फूल कमी होऊन याला शेंगा पण पकडतील। चला तर मित्रांनो, आता शेतामध्ये फेरफटका मारून झाला आहे, तर आता जाऊया आपण घरी। नमस्कार मंडळी, तर आज आहे दुसरा दिवस। तर आपण इथे बघू शकता की हे माझं निंबाचं झाड आहे। तर याच्यावरचे जे निंब आहे तर हे निंब सध्या निंबाचा भर दबलेला आहे। तर या झाडाला आता आपल्याला खूप सारा कचरा दिसत असेल या झाडामध्ये, तर याला द्यायचे आहे आता आपल्याला उकरी। तर चला, आता हे इथे मी पावडर घेतलेला आहे आणि या फावड्याच्या साहाय्याने आता या झाडाला आपण उकरी देऊया।
चला तर मित्रांनो, फायनली आपल्या झाडाला उकरी देऊन झालेला आहे. तर आता आपण इथे बघू शकता की इथे उकरी मारून झालेलं आहे. अशी माती लावलेली आहे. आता आपण झाडाला टाकायला पाणी आणलेलं आहे. तर निंबाच्या झाडाला जास्त पाणी पण नको असते, त्यामुळे आपण इथे एक जुगाड केला, एक बॉटल लावलेली आहे आणि त्याच्यामध्ये एक दोरी टाकली आहे, जेणेकरून ठिबकसारखं थेंब थेंब पाणी त्या झाडाच्या मुळ्यामध्ये जाईल. आणि इथे एक बॉटल आपण गाडून ठेवलेली आहे, याला खाली छिद्र पाडलेलं आहे, याच्यासुद्धा आपण पाणी टाकू. आपण इथे पाहू शकत असाल तर छान पद्धतीनं मित्रांनो आपला जुगाड इथे आपण सुरू केलेला आहे. या बॉटलमध्ये पाणी भरलेलं आहे आणि त्याच्यामध्ये एक दोरी टाकून थेंब थेंब पाणी असं प्रॉपर आता या झाडाला मिळत राहील. आणि इथे एक बॉटल घडलेली आहे, याच्यातसुद्धा आपण पाणी टाकलेलं आहे आणि उरलेलं पाणी साईडनं टाकून दिलेलं आहे. कारण निंबाच्या झाडाला जास्त पाण्याची काही गरज नसते, त्याच्यामुळं या अशा जुगाडाने सुद्धा आपण हे झाड वाचवू शकतो. आपण बघू शकता की या झाडाला खूप सारे निंब आले होते, पण आता एक पण निंबू नाही आहे. कारण आता याला बार येईल आणि तो बार घेण्यासाठीच आपण याला आता असा जुगाड केलेला आहे. आजचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. चला तर मग भेटूया आणखी अशाच व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.